हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मार्गशीर्षाचा गुरुवार होता दुसरा आणि त्याच्यासाठी नैवेद्यासाठी भरपूर सारे काही पदार्थ बनवून घेतले होते. त्याच्यामध्ये बघा पापड मस्त तळून घेतलेत, मिरचीची भजी काढून घेतली, तिथे मोठ्या मिरचीची भजी काढून घेतली, ती थोडी तिखट नसते, कमी तिखट असते आणि ही भजी चवीला एक नंबर लागतात. बाजूला कटाची आमटी होती, कारण मी मस्त पुरणपोळीचा बेत केला होता. तर मार्गशीर्षाचा गुरुवार म्हटल्यावर आणि दत्त जयंती होती म्हणून मस्त की योग आला होता, तर छानपैकी कटाची आमटी पुरणपोळीचा बेत बनवून घेतलेला आहे. इथं मस्त कटाची आमटी बनवून घेतलेली आहे आणि पुरणपोळी बनवून घेतलेली आहे. इथे मी दत्तगुरूंना आवडते म्हणून घेवड्याची बटाटा टाकून भाजी बनवून घेतली होती, कारण नैवेद्य दाखवून घेतला होता. त्याच्यासाठी बघा मस्त कटाची आमटी, घेवड्याची भाजी आणि मस्त पुरणपोळीचा बेत, पापड, खारोडी बाजूला मस्त की बघा मस्त गरमागरम पुरणपोळी. आता इथे मी गव्हाच्या पिठाच्या पुरणपोळ्या केल्या होत्या, मैद्याच्या न करता, पौष्टिक असतात म्हणून गव्हाच्या पिठाच्या केल्या पुरणपोळी. आणि मस्त उपवास असल्यामुळे मी साबुदाणा वडेही बनवून घेतले उपवासासाठी. मिरची तळून घेतली होती आणि साबुदाणा वडे आणि त्या पुरणही बाजूला काढून ठेवलं नैवेद्यासाठी. कसं वाटलं आजचा स्वयंपाक? आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. ह्याच्या डिटेल रेसिपी आहेत, जाऊन बघू शकता.